तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी पृथ्वीराज स्वागत तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. इथं आपण काल मका पेरलेली बरं का, पण खालच्या साईडला थोडंसं जास्त ओला असल्यामुळे तिथे काही नीट सारं पडलं नव्हतं. परत म्हणलं भिजावताना लय ताप व्हायला आलं, मग सकाळी सकाळी सारं वाढायला. तसं पण कॉलेज नसलं की आपल्याला असलंच तोडायचं काम असतं. घेतला आपण सगळं पटापटा ओढून. चला म्हटलं आता घरी पप्पा करतील मोटर चालू, कारण आपल्याला परत यायचं होतं माघारी ऊस आणायला ट्रॅक्टर घेऊन. आलो आपण सारं ओढून घरी जोडली ट्रॅक्टरला ट्रायली. म्हटलं सारखं सारखं फनपळी आणण्यापेक्षा आज एकदमच आणू ट्रायली भरून. आलो आपण ट्रॅक्टर घेऊन राहणार. मम्मी आणि पप्पांचं चाललेलं भिजवायचं, त्यांच्यासाठी आणलेलं घरून चहा करून दिला तर त्यांना नालो आपण डायरेक्ट ऊसाच्या राहणार. ट्रॅक्टर आपण बाहेरच लावला बरं का. पहिल्यांदा म्हणलं ऊस तोडू मग ट्रॅक्टर आत घालू, नाहीतर म्हणलं परत वळवायला प्रॉब्लेम होईल. तोडलं बरं का आपण पटापटा ऊस, घातली ट्रायली आतच. परत म्हणलं एवढ्या लांब व्हायचं, म्हणलं आपला इथं जीव जायचा. घेतला पण सगळा तोडलेलं ऊस आंध्रपडाच्या ट्रायलीत भरून. पण काय फनपळीत आणि ट्रायलीत एवढा असा काही मोठा फरक नाही बरं का. ट्रॅक्टर तर घातलाय आपण पूर्ण आतमध्ये, आता म्हटलं फक्त बाहेर निघला पाहिजे. आलो आपण ऊस घेऊन घरी. रात्रीचं झालं मित्रांचं काहीतरी खायला जायचं नियोजन. आता जोपर्यंत आपण कापशी स्टँडवर जात नाही तोपर्यंत तर काय ठरत नाही बरं का काय खायचं. एकटा नाही बरं का मी, हो का मित्र. तसं तर आपण पेट्रोलची बचत करून एकाच गाडीवर जातो बरं का सगळे, पण आज ह्यांच्या मनात काय आलं काय माहिती. आलो आपण स्टँडवर. आज म्हणले लस्सी नाही पाहिजे, कारण सगळ्यांनाच रुमाल हातात धरून धरून कटाळा आलाय. मागवले आम्ही समोसे. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.